टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। सोमवारी रात्री नागपुरात झालेल्या दगडफेकीमुळे आजही संचारबंदी जी आहे ती कायम आहे। नागपूर महाल चिटणीसपुरा या सगळ्या परिसरातील जवळपास 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी आहे। त्यामुळे या परिसरात असलेल्या जवळपास 160 पेक्षा जास्त शाळा ज्या आहे त्या आजही बंद ठेवण्यात आलेल्या आहे। आपण या ठिकाणी हे दृश्य बघतो। आता परीक्षेचा काळ आहे, अशा परिस्थितीतही संचारबंदी आणि तणाव असल्यामुळे या शाळा ज्या आहे त्या बंद आहे। बघा या ठिकाणी शिक्षक येऊन परत गेलेले आहे, शाळेचा काय स्टाफ आहे। शाळा बंद आहे? हो, पुरे येऊन परत गेले? हो, नाही काही मुलं आले, मेसेज जे वाचले नाही आहे ते मुलं येऊन परत गेलेले आहे। आणि तुम्ही स्टाफ किती आले आता? आता आम्ही 10-12 जणांचा स्टाफ आहे। काय करताय? शिक्षकही आले? हो, ते गेले, आताच गेले घरी। बाकी लोक आम्ही थांबलेले आहोत। बंद आहे, पोरांचं नुकसान होत असेल, परीक्षेचा काळ आहे। हो, आता पण आता का करणार आहे, असं झाल्याच्यामुळे काही करता नाही येत आपल्याला। परीक्षेचा काळ आहे? नाही, परीक्षा अजून सुरू व्हायची आहे। कधीपर्यंत बंद असणार काय? आता त्याच्यातलं तर आपल्याला काही माहिती नाही। पोरांचं नुकसान होतंय? हो, आता तसंच काहीतरी बघा। नक्कीच आपण बघू शकतो या परिसरातल्या 160 पेक्षा जास्त शाळा ज्या आहे त्या बंद आहे। विद्यार्थी येऊन परत गेलेले आहे, पालक येऊन परत गेलेले आहे, शिक्षक येऊन परत गेलेले आहे। परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान या निमित्तानं होतं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या परिसरात दंगल लागली त्याच परिसरातली ही शाळा आहे आणि अशा जवळपास 160 पेक्षा जास्त शाळा नागपूर शहरातल्या बंद आहेत। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।